ओ मारुती मामा, एक मिनिट थांबा. तुम्ही त्या दिवशी धाराशिवला तुम्हीच होतात ना, शेतकरी तुम्हीच आहेत ना. काय नाव तुमचं? मारुती सगट का? अरे तुमची बातमी लावली त्या वकिलाने आणि त्याच्या 2-3 बायाने सगळ्यांनी मिळून माझ्यावर अटॅक केला. काय तुम्हाला न्याय देण्यासाठी बातमी लावली तर असले काम असतात का? हा, एक मिनिट थांबा, तुमच्या हातात बूम देतो तुम्हाला. आता तुम्ही मला एक मिनिट थांबा, इकडे फिरा, असं इकडे फिरा असं. कुठं आलात तुम्ही? कुठे आला म्हणजे हे धरा. कुठून आलात? तुम्हाला दिसत नाही का? असं बोला. हा, मी त्या दिवशी तुमची बातमी लावली होती. तुम्ही धाराशिवून माझा नंबर कुणाकडून घेतला होता? कोणी घेतला होता नंबर? अहो तुम्ही फोन लावून त्या दिवशी फोन केलता. धाराशिवला असताना तुमची त्या दिवशी न्यूज लावली होती ना मी, तुमचं शेत आणलंय म्हणून. तुम्हाला ऐकू येत नाही का? ऐकू येत नाही का त्यांना? तुम्ही काय करा, तुम्ही बोला, तुमच्या हातात घ्या. तुम्ही त्या दिवशी फोन लावला होता, मी धाराशिव लावलो होतो. तुमची बातमी लावली होती. त्या वकिलाचं काय नाव? वटकर. ज्या वटकर वकिलांची तुमची जी शेत हाणल्याची बातमी लावली होती मी, तर त्या सगळ्यांनी मिळून माझ्यावर अटॅक केला की तुमची बातमी का बरं लावली, कशामुळे लावली. तर मग तुमच्या बहिणीचं म्हणणं त्यांनी बातमीमध्ये दाखवले की तुमच्या घरच्याला म्हणजे 30 लाख रुपये दिलेत म्हणते ते समोरचं वकील म्हणते की तुम्हाला 30 लाख रुपये दिलेत म्हणते. हो का? ते तुमचं वैयक्तिक व्यवहार काही आहे ते. तुम्हाला न्याय मिळावा, कारण तुम्ही एक अंध अपंग आणि तुम्ही हे तुम्हाला तर दिसतच नाही, म्हणून तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मी बातमी लावली होती. मग एक मिनिट ऐका मामा ऐका आधी मी काय म्हणतो ते नीट ऐका, थोडं अलीकडे या. तर त्या ठिकाणी तुमची बातमी लावली म्हणून सदरील जे वकील आहे, ते जे वकील 2-3 भाऊ आणि त्यांच्या बापाने आणि 3 लेडीजने मिळून माझ्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय माहितीये का? तर मग तुम्हाला तर ते पैसे दिलेत म्हणते. काय विषय? 50,000 दिले दोघीला, मला 2 लाख. कुणाला 50,000 दिले? कुणी दिले 50,000? कुणी दिले 50,000? राजा होटकर. अजून राजा संजय होटकर. हा, मला 2 लाख. ह्याच्या पुढे मला की नाही दिले. तुमच्या बहिणी तर म्हणतात की तुम्हाला 30 लाख रुपये दिले, तर तुम्ही खोटं बोलालात म्हणून. खोटं अहो, मी बँक भरली असती. हा, बँक भरली असती. आता कापला दिसते जाणार कसे. हा, मग एक मिनिट ऐका. तुमच्या बँकेच्या अकाउंटला तुमच्या बँकेत त्यांनी पैसे दिले तर तुम्हाला पिशव्या भरून दिल्यात म्हणून तुमच्या बहिणी म्हणत होत्या. भरून खोटं झाले. एक मिनिट ऐका. तुमच्या बहिणींचं असं म्हणणं आहे की तुम्हाला नोटा भरून दिल्यात म्हणते त्या पिशव्याच्या. गाडीमध्ये कसे घेऊन जाऊ पुण्याला? केवढी पिशवी मला इष्टीवाले थांबवतेच दिले ना. बर, एक मिनिट ऐका. आता तुमचं जे व्हिडिओ काढून आणलेला आहे तुमच्या घराचा, जर 30 लाख रुपयामध्ये तुम्ही, मला वाटतं पुण्यासारख्या ठिकाणी, कुठं राहतात पुण्यामध्ये? बोर्ड रोड. जरा एकत्र जवळ या. पुण्यामध्ये कुठं राहतात तुम्ही? हा, मग आता हा व्हिडिओ बघा जनतेनो. ह्या सदरील व्यक्तीचा व्हिडिओ मी पुण्यातून काढून आणलेला आहे. सदरील व्यक्तीचं घर एकदम झोपडं आहे, घराला दरवाजे नाहीत किंवा आहेत. सर्व 18 ह्याचं रेषेतलं दारिद्र्य या माणसाच्या घरात आहे. परंतु या ठिकाणच्या वकिलानं सदरील व्यक्तीला न्याय का द्यायलात आणि त्यांची बातमी का लावली म्हणून मी वैजनाथ सुरोशे सत्यवादीचा संपादक आणि स्वतः धाराशिव तुळजापूर या ठिकाणी न्यूज घेत असताना सदरील व्यक्तीनं काय केलेलं आहे, अटॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग मला काय म्हणायचंय, तुम्हाला 30 लाख रुपये दिलेत का? हा, नाही दिलेत तर मग आता तुम्ही कोर्टामध्ये काय करायलात काही नाही. पण तुम्हाला जर न्याय देण्याचं काम जर मी माझ्या न्यूजच्या वतीनं जर करत असेल, तर या ठिकाणी नावाजलेले हे वकील माझ्यावर अटॅक करण्याचं काम करलेत. मग काय करायचं? तुम्हाला न्याय द्यायचा का नाही द्यायचा? नाही द्यायचं का म्हणजे नाही हा, द्यायचं म्हणजे. एक मिनिट आता मला तुम्ही सांगा. एक ही भीत इकडे भीत पडक आहे, ही समोर प्लस झालेलं आहे. बाकी कुठं हे 3 भीती पडक आहेत. पैशाचं मी भीती पलक केलं असतं. म्हणजे
तुम्ही पैसे जर असले असते तर 30 लाखामध्ये घर बांधकाम केलं असतं असं म्हणणं आहे तुमचं, बरोबर आहे का? हा. तरी पण जनतेनं बघा, एक मिनिट, आता मी डायरेक्टली समोर येतो, एक मिनिट. सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे आज तुळजापूर या ठिकाणी मारुती सगट बरोबर आहे का? मारुती सगट आणि त्यांचा मुलगा देवी दर्शनासाठी जायलेले होते आणि मला जाताना दिसले आणि त्यांना थांबवण्याचं कारण म्हणजे ह्या अंध व्यक्तींची धाराशिव या ठिकाणी मी एक मुलाखत घेतली होती आणि त्यांची बातमी घेतलेली होती की सदरील व्यक्तीचं एका तुळजापूर शहरातील 2 वकील बांधवांनी आणि त्याच्या परिवारातील व्यक्तीने आणि ह्यांच्याच 2 बहिणीने ह्या सर्वांनी मिळून या हाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 लाख रुपये देऊन असं म्हणणं आहे त्यांचं की सदरील व्यक्तीनं मला 2 लाखच दिलेले आहेत, 28 लाख आतापर्यंत दिलेले नाहीत. परंतु ह्या अंध व्यक्तीच्या आणि त्यांच्या ह्या असणाऱ्या त्यांच्या नातलगातील व्यक्तींनी 50 हजार रुपये त्यांना दिलेत म्हणतात. तुम्ही का? तुमच्या बहिणी तर म्हणतात ते तुम्हाला 30 लाख रुपये दिलेत म्हणते, ते 30 लाख रुपये ह्या व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओच्या पहिल्यांदा मी ह्यांचं सदरील ह्या अंध व्यक्तीचं घर दाखवणार आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याला आणि कृषी मंत्र्यांना ते घर बघावं. सदरील व्यक्तीला जर 30 लाखाचं घर दिलं, 30 लाख जर दिले असते तर अशा ह्या अंध व्यक्तीचं घर कसं असलं असतं. या व्यक्तींना मी न्याय देण्याचं काम करत असताना ह्या तुळजापूरमधील ह्या 2 वकील बांधवांनी, त्याच्या वडिलांनी आणि 2 म्हाताऱ्या बायांनी आणि एका लेडीजनं माझ्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत आणि सदरील व्यक्तीची जर बातमी तू जर पुन्हा लावण्याचा जर प्रयत्न केला तर तुला तुळजापूर शहरामध्ये किंवा इतर राहू देणार नाही. म्हणून वटकर नावाचे संदीप वटकर, अजून काय नाव मला दुसऱ्या वकिलाचं? संदीप वटकर, राजा वटकर आणि त्यांच्या वडिलाची नावं, अशी 3 जणांची ही नावं आहेत. तर या ठिकाणी हे आलेले असताना मी सदरील जनतेला पुन्हा सत्यवादीच्या माध्यमातून एका अंध व्यक्तीचं प्रॉपर्टी शेत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाच्या बाबतीत ही न्यूज बनवत आहे. कारण सदरील व्यक्तीला, या अंध व्यक्तीला न्याय देण्यासाठी मी माझ्या सत्यवादीतर्फे प्रत्येक वेळी प्रयत्न करत आहे आणि करणार. अशा वकिलांनी किंवा आणि प्रशासनातील कुणी जरी माझ्यावर हल्ला जरी करण्याचा प्रयत्न केला तरी मी कुणाच्या बापाला बी भिणार नाही. कारण सत्यवादी अशा अंध, अपंग आणि मनोरुग्ण आहेत. त्यांना काय बोलले 5 मिनिटापूर्वी हे कळत नाहीये, परंतु आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत हे मात्र बोलत असतात की कारण सदरील वकिलानं त्यांची काय केलेले मला, वकिलानं काय केलंय तुमचं प्रॉपर्टी, जमीन बिमीन काय आणले? शेत आणलंय का? असं तुमचं म्हणणं आहे. हे वैयक्तिक माझं म्हणणं नाहीये. कारण एका अंध व्यक्तीला, त्याच्या मुलाला, त्याच्या परिवारातील व्यक्तीला सदरील ह्या वकिलानं लुटलेलं घर मिळावं हीच माझी अपेक्षा आहे. तेव्हा महाराष्ट्रातील कृषी मंत्री, मुख्यमंत्री साहेब, या अंध आणि या अपंग व्यक्तींना त्यांना त्यांची प्रॉपर्टी आणि त्यांचे शेत देण्याचं काम करा. मी पुन्हा तुम्हाला काही बोलायचं का? मला बोलायला कळत नाही. तुम्ही नका बोलू, तुम्ही बोला. काय म्हणणे तुमचं? बरं, तुमच्या आत्या आहेत का, कोण आहेत? त्यांना 50 हजार रुपये दिले म्हणून कळाले. बरं, खरं आहे का? ते पैसे दिलेत का त्यांना? किती दिलेत? म्हणजे 50 हजार रुपये दिल्यामुळे ते तुमच्या विरोधात तुमच्याकडून खोटं बोलायलेत का खरं बोलायलेत ते तुमचे, तुम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला 30 लाख रुपये दिलेत म्हणते ते. 30 लाख दिले असं ना, मी पडत टाकलं नसते. म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे की जर 30 लाख रुपये जर दिले असते तर व्हिडिओच्या घरातील माझी इकडलेली मी भिंत लावले, तुटलेली पडलेली मी बांधली असती, इकडलेली बांधलेली असते आणि त्या ठिकाणी काहीतरी मोठं बांधकाम केलं असतं. परंतु 30 लाख रुपये दिलेले नाही हे म्हणणं आहे त्यांचं. पुन्हा मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे, अंध, अपंग, लांगड्या व्यक्तींना आणि कुठेही जर सावकार असेल, कुणीही असेल, तुम्हाला जर छेडत असेल किंवा तुमची प्रॉपर्टी बळकवण्याचं काम करत असेल तर माझ्यासोबत संपर्क करा. तुम्हाला तुमची प्रॉपर्टी आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीला न्याय मिळेल. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे, तुळजापूर. असं करा.
मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरवशी. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी आलो आहोत. कारण गेल्या वेळेस या ठिकाणी महादेव सगट या सर्वसामान्य अंध आणि मतिमंद म्हणजे जरा अंध आहेत आणि मतिमंद सुद्धा आहेत आणि सध्या त्यांची मानसिक परिस्थिती ही बरोबर नसल्यामुळे ते गेल्यावर म्हणजे तुळजापूर शहर सोडून पुणे या ठिकाणी गेल्यानंतर तुळजापूर शहरातील काही राहणारे रहिवासी पण पुण्याला गेले आता मी दुष्काळ पडल्यावर आणि शेत इकले ते राजू भटकरला शेत इकलं आम्हाला कॅश रोख मिळाले आमच्या सह्या आहेत. बरं तुमच्या भावाचा आरोप आहे तर पैसे पोचले नाहीत म्हणून नाही पोचलेत पैसे. तरी तक्रार दिल्यावर जिल्हाधिकारी साहेबाला पोलीस स्टेशनला पैसे पोचले नाही म्हणून आम्ही सगळं 500-500चं बंडल बॅग भरून घेऊन पुण्याला आलता. हं. चालवा. पुन्हा बँकेत नेऊन टाकलं. पैसे पोचलेले शेती केले शेत इकलेले पैसे पोचलेत. तुम्ही सह्या पे केल्या सगळ्यांनी हो सगळ्यांनी सह्या केल्यात आम्ही. एक बहीण मेली तिचे नाही सह्या तिची तेवढी मेल्यावर काय करायची सह्या. आमच्या दोघीच्या सह्या आहेत त्या. तक्रार नाही